जय हिंद. माझ्या भरती करणाऱ्या वाघांनो, आजचा व्हिडिओ हा एस-एस-सी जी-डी या संदर्भात आहे. खरं तर एस-एस-सी जी-डी या बाबतची माहिती महाराष्ट्रातील बऱ्याच मुलांना कमी आहे. सध्या आपण बघितलं 1 डिसेंबर 2025 पासून एस-एस-सी जी-डीच्या आवेदन अर्जाची सुरुवात झालेली आहे. त्याची शेवटची तारीख आहे 25 डिसेंबर 2025. म्हणजे ह्याच महिन्याच्या अखेर ह्या आवेदन अर्जाची तारीख संपते आहे. ह्याच्या एकूण पदं आहेत 25,487. 25,487 एकूण पदं आहेत. त्याच्यासाठी आवेदन अर्ज सुरू आहे. तर त्याच्यामध्ये आत्ताच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या एस-एस-सी जी-डीसाठी पात्रता काय असेल, वयाची मर्यादा काय असेल, ची मर्यादा, ग्राउंड घेण्याची पद्धत कशी असेल, पेपर घेण्याची पद्धत असेल, किती गुणांचा पेपर आहे, हे पूर्णपणे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून छोट्याशा देण्याचा प्रयत्न करेल. खरं तर ही एस-एस-सी जी-डी फक्त पात्रता तुम्हाला 10वी पास असावी. जो उमेदवार 10वी पास आहे, तो उमेदवार एस-एस-सी जी-डीसाठी आवेदन अर्ज करू शकतो. आणि वयाची मर्यादा ह्याला 18 ते 23 आहे. ज्या मुलांना 18 वर्ष पूर्ण आहे, 23 वर्षाच्या आतमध्ये जे मुलं आहेत, त्यांनी 18 ते 23 या वयामध्ये आपण असेल तर तुम्ही आवेदन अर्ज करू शकता. त्याच्यामध्ये पुरुषांना उंची आहे 170 सेंटीमीटर आणि महिलांना उंची आहे 157 सेंटीमीटर. थोडीसं उंचीचा क्रायटेरिया पुरुषांसाठी 170 म्हणजे जास्त आहे, परंतु जे 170 प्लस आहेत त्यांनी आवेदन अर्ज करू शकता आणि महिला 157 सेंटीमीटरची जी आहे ते आवेदन करू शकते. पुरुषांना छातीची मोजमाप आहे. पुरुषांना न फुगवता छाती 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवून तुमची 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे, म्हणजे 85 पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमची सर्वप्रथम तुमची लेखी चाचणी होईल. लेखी चाचणीमध्ये एकूण 80 प्रश्न असतील आणि 160 गुण असतील, म्हणजे प्रति प्रश्न 2 गुणांसाठी असेल. ह्याची आपण माहिती घ्यायची आहे. पहिल्यांदा तुमचा पेपर झाला आणि पेपर पण तुमच्या त्या कुठल्या विषयावरती होईल, तर त्याच्यामध्ये पहिला विषय असेल तुमचा गणित, दुसरा असेल बुद्धिमत्ता, तिसरा असेल हिंदी व्याकरण आणि चौथा असेल तुमचा जी-एस. इथं मराठी व्याकरण नाही, इथं हिंदी व्याकरण आहे. पहिल्यांदा पेपर झाला, पेपर नंतर तुमचं मेरिट लागेल आणि त्यानंतर तुमची ग्राउंडची प्रक्रिया सुरू होईल. जी मुलं पेपरच्या मेरिटमध्ये बसतील ते. ग्राउंडमध्ये पुरुषांसाठी एकच इव्हेंट आहे 5 किलोमीटर आणि महिलांसाठी पण एकच इव्हेंट आहे 1600 मीटर. पुरुषांना 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे आणि महिलांना 1600 मीटर 8.5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये पोस्टला प्रेफरन्स द्यायचे आहेत, म्हणजे कुठल्या कुठल्या पोस्टला प्रेफरन्स द्यायचे आहेत त्याचे सिक्वेन्स मी सांगतो तुम्हाला. बरीच मुलं ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. पहिला तुम्ही BSFला प्रेफरन्स द्या, सेकंड CISFला द्या, थर्ड CRPFला द्या, चौथा SSB दिला आणि पाचवा ITBPFला द्या आणि सर्वात शेवटी तुम्ही आसाम रायफलला द्या. म्हणजे 6 पोस्टला तुम्ही प्रेफरन्स करू शकता. जशी तुम्हाला मार्क्स पडतील तशा पद्धतीने तुम्हाला ह्याच्यातली पोस्ट भेटेल. म्हणजे परत एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला ह्याची पूर्णपणे एक सिक्वेन्स वाईज सांगतो. पहिल्यांदा तुमची लेखी चाचणी होईल. 80 गुण, 80 प्रश्न, 160 गुण त्याला. त्यानंतर तुमची मैदानी चाचणी होईल. त्यानंतर तुमचं मेडिकल होईल आणि त्यानंतर तुमचं परत फायनल मेरिट लागेल. हे पूर्णपणे एस-एस-सी